नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उद्या आहे 24 ऑगस्ट, श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार आणि पुत्रदा एकादशीचा दुहेरी योग यावर्षी जुळून आलेला आहे आणि म्हणून 24 ऑगस्ट या एकाच दिवशी महादेवांची शिवपूजा आणि भगवान श्री हरी विष्णूंची उपासना करण्याची सुवर्ण संधी यावर्षी आपल्याला मिळालेली आहे. पण ज्यांना सोमवारचा उपवास आहे आणि एकादशीचा उपवास देखील आहे अशा लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालेला आहे की सोमवारचा उपवास संध्याकाळी कसा सोडायचा आणि एकादशीचा उपवास कसा पूर्ण करायचा. तर याबद्दलच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर दुसऱ्या सोमवारी महादेवांना शिवमूठ नेमकी कोणत्या तिळाची अर्पण करायची, शिवपूजा कशी करायची याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहोत. आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका. आणि ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली तर तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा. आता 24 ऑगस्टला वैष्णव किंवा भागवत पद्धतीने पुत्रदा एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे आणि त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करण्यासोबतच श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार असल्यामुळे महादेवांची ही मनोभावे आपल्याला सेवा करायची आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा, घरातील देवघर स्वच्छ करा आणि सर्वात आधी आपली जी दररोजची देवपूजा आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे. आणि यानंतरच आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारची म्हणजेच महादेवांची पूजा करायची आहे. आता महादेवांची पूजा तुम्ही घरामध्ये शिवलिंग असेल तर घरात करा किंवा मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही दुसऱ्या सोमवारची पूजा करू शकतात. पण घराच्या तुलनेत मंदिरांमध्ये सकारात्मक लहरी मोठ्या प्रमाणात असतात आणि म्हणून जमल्यास तुम्ही मंदिरात जाऊनच दुसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा करा. नाहीच जमलं तर घरामध्येच पूजा तुम्ही करू शकतात. सर्वप्रथम शिवलिंगावर पाण्यानं अभिषेक करा, त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करून पुन्हा पाण्यानं अभिषेक करा. अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा किंवा शिवमहिम्न स्तोत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकतात. यानंतर महादेवांना पांढऱ्या रंगाची फुलं, बेलपत्र किंवा भस्म अर्पण करा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ. आता या दिवशी शिवमुठीसाठी तीळ वापरायचे आहे. आता मग पांढरे तीळ वापरायचे की काळे तीळ वापरायचे असा प्रश्न अनेकांना पडलेला असेल तर बघा, दुसऱ्या श्रावणी सोमवारी पांढऱ्या तिळांची शिवमूठ आपल्याला अर्पण करायची असते. आता पांढरे तीळ शिवलिंगावर अर्पण करत असताना ते तीळ थोडेसे ओले करून घ्यायचे आहे आणि मगच आपल्या मुठीमध्ये तीळ घेऊन आपल्याला शिवमूठ अर्पण करायची आहे. शिवमूठ अर्पण करत असताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. आता यानंतर शिवलिंगाला चंदन लावून बेलपत्र अर्पण करा. शक्य असल्यास 108 बेलपत्र अर्पण करू शकतात. बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा शिव अष्टोत्तर नामावलीचं पठण तुम्ही करू शकता. त्यानंतर महादेवांना पांढरी फुलं किंवा फळांचा नैवेद्य दाखवा. तुमच्या परंपरेनुसार खडीसाखर, गूळ किंवा पंचामृताचा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकतात. शक्य असल्यास शिवमहिम्न स्तोत्राचं पठण तुम्ही या दिवशी करायचं आहे किंवा 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचा आहे. आता यानंतर भगवान श्री हरी विष्णूंची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे, कारण याच दिवशी पुत्रदा एकादशी देखील आहे. आता आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णांची जी मूर्ती आहे ती मूर्ती घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल तर ती मूर्ती ताम्हणामध्ये ठेवून त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता तुम्ही पाण्यानं अभिषेक करा किंवा पंचामृतानं अभिषेक करा. अभिषेक करत असताना पुरुष सूक्ताचं पठण करू शकता. भगवान श्री हरी विष्णूंना तुळशी पत्र, पिवळी फुलं आणि पिवळी फळं आपल्याला अर्पण करायची आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचं पठण सुद्धा तुम्ही करू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी किंवा संतान प्राप्तीसाठी आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंकडे मनोभावे प्रार्थना करायची असते. आता एकाच दिवशी भगवान शिव आणि भगवान श्री हरी विष्णू या दोन्ही देवतांची सेवा करण्याची ही सुवर्ण संधी आहे. त्यामुळे दिवसभर शक्य तितकं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा नामजप करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा नामजप सुद्धा तुम्ही दिवसभरात जास्तीत जास्त करू शकतात. आता पुत्रदा एकादशीचं व्रत करत असताना तांदूळ आणि तांदळाचे पदार्थ खाणं टाळलं जातं. त्यामुळे आपल्याला उद्या म्हणजेच दुसऱ्या श्रावण सोमवारी किंवा पुत्रदा एकादशीला भात खायचा नाही किंवा तांदळाशी संबंधित कोणताही पदार्थ खायचा नाही. तामसी पदार्थ सुद्धा खाणं टाळायचं आहे. आता आपल्या प्रकृतीला झेपेल त्याप्रमाणेच उपवास करायचा आहे. पूर्ण उपवास शक्य नसेल तर
फलाहार घ्या किंवा उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात. आणि जर तुम्हाला काही शारीरिक त्रास असेल तर उपवासाचा हट्ट करायचा नाही. उपवास करता आला नाही तरी चालेल. मनापासून भगवान शिव आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे, सेवा करायची आहे. या दिवशी भांडण करायचं नाही, राग चिडचिड करायची नाही, कोणालाही वाईट बोलायचं नाही आणि मन शांत ठेवून देवाचं नामस्मरण करायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एकादशी आणि सोमवार एकाच दिवशी आल्यामुळे सोमवारचा उपवास संध्याकाळी कसा सोडायचा आणि एकादशीचा उपवास कसा पाळायचा आहे याबद्दल आता आपण माहिती पाहूया. सोमवारचा उपवास हा संध्याकाळी सोडायचा असतो, पण एकादशीचा उपवास संध्याकाळी सोडायचा नसतो. एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला पार न करून सोडला जातो. मग ज्यांना सोमवारचा उपवास आहे आणि एकादशीचा देखील उपवास आहे त्यांनी सोमवारचा उपवास कसा सोडायचा? बघा, भगर सोमवारच्या उपवासाला खाल्ली जात नाही. आणि बघा, भगर जिला अनेक ठिकाणी वरई म्हटलं जातं, ही भगर सोमवारच्या उपवासाला खाल्ली जात नाही, पण एकादशीच्या उपवासाला भगर खाल्ली जाते. आणि म्हणून तुम्ही सोमवारचा उपवास सोमवारी संध्याकाळी भगर खाऊन सोडू शकतात. आता जर तुमचा एकादशीचा उपवास असेल तर सोमवारचा उपवास तुम्हाला सोमवारी संध्याकाळी भगर खाऊन सोडायचा आहे. असं केल्याने सोमवारचा उपवास सुटेल आणि एकादशीचा उपवास मात्र लागू राहील. तुम्ही जर भगर खात नसाल तर राजगिरा सुद्धा खाऊ शकतात, कारण राजगिरा सुद्धा सोमवारच्या उपवासाला अनेक ठिकाणी खाल्ला जात नाही, पण अनेक ठिकाणी राजगिरा एकादशीच्या उपवासासाठी खाल्ला जातो. शेवटी ज्या त्या भागातल्या उपवासाच्या वेगवेगळ्या परंपरा असतात. तुमच्याकडे ज्या पद्धतीने उपवास सोडला जात असेल, भगर खाऊन किंवा राजगिरा खाऊन, त्याप्रमाणे किंवा आपल्या घरातील परंपरेनुसार सोमवारचा उपवास सोडायचा आहे आणि एकादशीचा उपवास मात्र पुढे सुरू ठेवून द्वादशीला त्याचं पारण करायचं आहे, उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे 24 ऑगस्टचा हा पवित्र दिवस भगवान महादेव आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवेत मनोभावे घालवा. महादेवांना पांढऱ्या तिळाची शिवामूठ अर्पण करा, बेलपत्र अर्पण करा आणि ओम नमः शिवायचा जप करा. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करा, पिवळ्या रंगाची फळं, पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. भगवान महादेव आणि भगवान श्रीहरी विष्णू आपल्या सर्वांवर कृपा करो आणि आपल्या सर्वांच्या घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो. आता ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.